नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्य रंकारची। बघा, आजचा व्हिडिओ आहे समर्पण दिवसानिमित्त। तर 13 मे 2 दिवसावर आलाय आणि ह्या दिवशी बाबाजींनी ह्या आपल्या नश्वर शरीराचा त्याग करून हे निराकारामध्ये विलीन झाले। तो दिवस निरंकारी मिशन मध्ये समर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो। बघा, आपण सगळेजण म्हणतो की बाबाजी आमच्यावर खूप प्रेम करत होते, आम्ही बाबाजीवर खूप प्रेम करत होतो। बाबाजींनी 36 वर्ष अहोरात्र आमच्यासाठी कष्ट केले। मग नेमकं बाबाजींनी या 36 वर्षामध्ये आम्हाला सांगितलं काय आणि आम्ही ते ऐकलं काय, हे खूप महत्वाचं आहे। का तर सद्गुरू माताजी सुद्धा स्वतः प्रवचनामध्ये म्हणल्या की जर आपण बाबाजीवर तेवढं प्रेम करत होतो, बाबाजी माझ्यावर तेवढं प्रेम करत होते, तर मग बाबाजीला तसं का म्हणावं लागलं की इतने सालों से दास को लग रहा है कि दास पानी में मधानी मार रहा है। म्हणजे पाण्यामध्ये रवीची घुसळण करत आहे। पाण्यात रवी कितीही घुसळल्यानं काय निघणार आहे का? बाबाजींना काय सांगायचं होतं की मी जे सांगतोय त्याचा दुसऱ्यावर काही परिणाम होत नाही। मग गरज मला काय आहे? बाबाजींनी सांगितलेलं मला ऐकण्याची गरज आहे। आम्ही फक्त बाबाजींनी जे सांगितलं ते दुसऱ्याला सांगत गेलो। आम्ही समर्पण दिवसानिमित्त बाबाजीची स्तुती करत गेलो, शब्द खूप मोठे मोठे वापरले हो, पण बाबाजींना माझ्याकडून काय अपेक्षा होती ना, ती मात्र कुठेतरी अजूनही कमी आहे। आणि सद्गुरू मला तेच सांगायचा प्रयत्न करतायत। मग मला काय करायचंय? बाबाजी सुद्धा हरदेवाणीमध्ये म्हणतायत की समर्पणाविन भक्ती माझी अनिक चाले ना युक्ती, भक्तीसाठी भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती। म्हणजे यातून आपल्याला शिकायचंही आहे की मला निष्काम निरीच्छित सेवा करायला शिकायचे। मला कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही। मला हे ब्रह्मज्ञान दिल्यानंतर मी कोण आहे याची जाण झाली। आज मला बाबाजींची फक्त स्तुती करायची नाही या समर्पण दिवसानिमित्त, तर ते समर्पण करायचंय। ते समर्पण कसं करू शकतो आपण? एके ठिकाणी हरदेवाणीमध्ये बाबाजींनी सांगितलं की दुधात पडता खडा मिठाचा क्षणात ते नासून जाई, अहंकार हा मनात येता सेवा ही निष्फळ होई। किती छोट्या छोट्या उदाहरणातून मला सद्गुरू समजून देण्याचा प्रयत्न करतायत। यावेळी एवढं मोठं पातीलं भरून जरी दूध असलं, त्यात छोटासा मिठाचा खडा पडला ना तरी ते दूध नासून जाते। त्याच पद्धतीनं आम्ही कितीही सेवा केली आणि थोडासा अहंकार मनामध्ये आला ना तर ती सगळी सेवा निष्फळ होते, असं सद्गुरू सांगतायत। आणि आम्ही मात्र कुठली सेवेचा मौका आला तर आम्ही म्हणू आम्ही एवढं केलं, आम्ही तेवढं केलं, त्यांनी काहीच केलं नाही, ते आले पण नाहीत। म्हणतात ना, सेवा भाग्यानं मिळते। मग ते भाग्य आम्हाला लाभले असं आम्हाला कधी कळणार? मग हेच कुठेतरी समर्पण मला सद्गुरू शिकवतोय। प्रत्येक गोष्टीत समर्पण मला सद्गुरू शिकवतोय। मला गरज आहे फक्त आणि फक्त शिकण्याची। मला कुठेतरी फक्त बोलण्यापुरतं तेवढंच मर्यादित राहायचं नाही की मला चला समर्पण दिवस आलाय त्याबद्दल थोडासा अभ्यास करूया, चला सत्संगमध्ये खूप छान सांगूया की माझी स्तुती झाली पाहिजे। पण समर्पण दिवस अशानं साजरा होत नाही, तर कुठेतरी मला सुद्धा ते शिकायचंय की समर्पण नेमकं आहे काय। एखादा दुधाचा ग्लास आहे, त्या ग्लासामध्ये 1 चमचाभर साखर टाकलीये, 2 मिनिटानं त्यातली साखर बाहेर काढायची म्हणलं तरी निघणार नाही का? तर ती साखर तेवढी समर्पित झाली त्या दुधाशी। गोडवा नक्कीच आहे, पण साखरेचं अस्तित्व मात्र नाही। अगदी त्याच पद्धतीनं मला सुद्धा व्हायचंय। ह्या माझ्या मधला मी मला काढून टाकायचंय। बाबाजीने सांगितलेलं उदाहरण सुद्धा आपल्याला माहिती आहे की एका महात्म्यांच्या घरी गेल्यानंतर बाबाजी एका छोट्या सोफ्यावर बसले होते। एक लहान मुलगी आली आणि म्हणली, बाबाजी तुम्ही इथं नका बसू, तुम्ही तिथं बसा। बाबाजी लगेच उठून तिथं बसले जिथं मुलीनं बसायला सांगितलं। आणि योगायोगानं तिथं तो पंखा पडला, फॅन पडला, काहीतरी बाबाजी सांगत होते। तर लगेच ती लहान मुलगी काय म्हणते, बाबाजी मैंने आपको बचा लिया। बाबाजी म्हणतात, हाँ बेटा, क्योंकि मैंने आपकी मान ली। त्यातून आपल्याला सांगायचंय काय? बाबाजींना मला काय शिकवायचंय? की फक्त उदाहरणापुरतं मर्यादित नाही हो। बाबाजींना मला दाखवून द्यायचंय की मला दुसऱ्यांचं सुद्धा ऐकायचंय। मग ते लहान असो किंवा वृद्ध असो, मोठे असो, जो कोणी असेल, मला प्रत्येकाचं ऐकायचंय। नंतर म्हणतात ना, एक ने कही दूजे ने मानी, नानक कहे दोनों ब्रह्मज्ञानी। बाबाजींनी फक्त आणि फक्त आम्हाला प्रेम शिकवण्याचा प्रयत्न केलाय हो। तर प्रत्येकापर्यंत हे ब्रह्मज्ञान नेऊन पोहोचवायचं आणि हे ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर, ह्या देवाची ओळख झाल्यानंतर, हे सत्य कळाल्यानंतर प्रत्येकामध्ये प्रेम निर्माण होणारच आहे। आणि म्हणून तर माझ्या सद्गुरूची अहोरात्र हीच तर धडपड आहे की हे प्रत्येकापर्यंत ज्ञान पोहोचवायचे। त्यामुळे या समर्पण दिवसाला फक्त
एखादा दिवस म्हणून नाही, सद्गुरू सुद्धा म्हणतायत की एखाद्या तिथीसारखं हा दिवस साजरा करायची गरज नाही. तर मला बाबाजींनी काय शिकवण दिली ना, मला ते शिकायचा प्रयत्न करायचा. असं बाबाजींनी आपल्याला जे काय सांगितलं त्या वचनावर आपलं कुठंतरी जीवन घडो, अशीच एक सद्गुरूकडे आपण अरदास करू शकतो. यापेक्षा दुसरं आपण काही नाही करू शकत. प्रयत्न मात्र सद्गुरूनं माझ्या हातामध्ये दिलेत आणि त्यात मी कमी पडू नये एवढीच अरदास आपण सद्गुरूकडे करूया. असेचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवापर्यंतही पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा, कमेंट करायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.